शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी याचबरोबर निवडणुकीच्या काळात पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळ यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, उपनेते शरद कोळी, याचबरोबर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, याचबरोबर अजय दासरी आणि अन्य प्रमुख शिवसैनिकांची उपस्थिती होती। निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। आपल्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या आपल्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, पुरुषोत्तम बर्डे साहेब, अजय दासरी, गणेश पानकरजी आणि आपले खंदारे साहेब, माजी राज्यमंत्री भीमाशंकर मेहत्रे, प्रताप चव्हाण, विष्णू कारंपुरीजी, संतोष पेंगनाळकर, दत्तापंत वानकर, राजू बिराजदार, अतुल गवर, आनंद बुकानुरे, बालाजी चौगुले, रवी कांबळे, लहू गायकवाड, प्रिया बसवंती, रेखा अडकी, पूजा खंदारे, भारत बडरूवाले, राहुल गंदुरे अन्सारी साहेब, मुस्लिम समाजाचे प्रमुख, नाच फाउंडेशनचे अध्यक्ष इलियास भाई शेख, मुस्लिम बहुजन विचार मंचचे अध्यक्ष इस्माईल भाई शेख आणि उपस्थित सर्व या बैठकीसाठी असलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि बंधू भगिनी। बघा, दिवस कमी आहेत, मेत्रे मला काय सांगायचं आहे, दिवस कमी आहेत, यंत्रणा तुमची एवढी मजबूत पाहिजे की आज जर का झेरॉक्स तुम्हाला देता आल्या असत्या प्रत्येक यादीला, तर आता इथं शाखा प्रमुख उपस्थित असते, शाखा प्रमुख जर का बैठकीला उपस्थित असते तर प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये आता ते याद्या डायरेक्ट पोच झाल्या असत्या। बरं दिली असेल तर ठीक आहे, चांगलं आहे। त्या प्रारूप याद्यामध्ये मतदार यादी वाचन त्या शाखा प्रमुखाने केलंय का? की मतदार यादी वाचन म्हणजे तेच आहे की जे मतदार आपले 100% मतदार आहेत, समजा 400 मतदार आपले असतील, 450 असतील, तर ते 400 450 मतदार इलेक्शनच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत कसे जातील त्याच्यासाठी यंत्रणा राबवायसाठी प्रत्येक एक कार्यकर्ता नेमायचा। संतोष आणि मित्र लक्षात ठेवा, यंत्रणा तुम्हाला अशी राबवावी लागेल, तर कार्यकर्ता नेमायचा आणि त्याला सांगायचं हे 50 मतदारांची लिस्ट आहे, हे 50 मतदार शिवसेनेला मतदान करणार आहेत, अमर पाटीलला मतदान करणार आहेत, तेवढ्यानाच मतदान केंद्रापर्यंत घेऊन जा, तेवढे गेले मतदान केंद्रापर्यंत की तू मोकळा, तेवढ्याच मतदारांवर कॉन्सन्ट्रेट कर। असे 10 मतदार नेमले तुम्ही, 5, 10, 50, 500 मतदार मतदान केंद्रापर्यंत गेले, जर तिथे 600 मतदान झालं तरी 500 मतदान मिळणारे किती आपल्याला? 500 मतदान मिळणारे 600 मधलं। थोडस त्रास होईल, पण ज्या वेळेला तुम्ही लक्षात येईल की माझ्या बिल्डिंग मधले, माझ्या बूथ मधले जवळजवळ 400 मतदार मी मतदान केंद्रापर्यंत शिवसेनेला नेणारे केले, संध्याकाळी जेव्हा पुढे तुमच्या फाईल येतील टेबलवरच्या गावातल्या ह्याच्या त्याच्या बूथच्या, त्यावेळेला लक्षात येईल की हे एवढे मतदार आपले शिवसेनेच्या मतदान केंद्रापर्यंत गेलेत। संध्याकाळी तुम्ही 8 वाजता तुम्ही सांगू शकाल कॅल्क्युलेशन करून की आपला उमेदवार किती हजारच्या लीडने निवडून येणार, त्याच दिवशी तुम्ही सांगू शकाल, ही काउंटिंगची पण गरज नाही। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, निरीक्षक कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। उपनेत्या अस्मिता गायकवाड, निरीक्षक कुमठेकर, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख दत्ता वानकर आदींनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करून संवाद साधला। मी जास्त काही बोलणार नाहीये, फक्त हेच सांगणार आहे की उद्याच्या सभा यशस्वी करण्यासाठी आपण आपली काय तयारी करायची यासाठी ही बैठक आहे। कोकीळ साहेब सविस्तर मार्गदर्शन करतील, परंतु मला असं वाटतं इथं आपण जे 400 लोक आहेत त्यांनी जरी प्रत्येकाने 50 लोक आले तर 20,000 लोक इथेच आपले जमा होतील आणि प्रत्येकाने ती करायचंय, कारण हे आमचं कर्तव्य आहे। आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना ऐकायला महाराष्ट्रातला प्रत्येक कान आतुर आहे, सोलापुरातलंच नव्हे तर महाराष्ट्रातला, त्यामुळे सोलापुरातला प्रत्येक माणूस तिथे येण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु त्यांना तिथपर्यंत आणणं ही आपली जबाबदारी आहे। ते प्रत्येक जण आतुर आहेत, शिवसैनिक तर आतुर आहेतच, पण कितीतरी सर्वसामान्य माणसंच नव्हे तर असामान्य माणसं सुद्धा की ज्यांना वेळ नसतो, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, असे कितीतरी लोकांनी माझ्याशी बोललेले आहेत,
की आम्हाला या सभेला यायचंय आणि खरोखर आपण मार्गदर्शन केली साहेब त्यांच्यासाठी आता एक व्यवस्था करणार आहे, महिलांसाठी आपण एक वेगळी व्यवस्था करणारच आहोत. त्यामुळं प्रत्येकाने आपापली जबाबदारी आहे की आम्ही एकटे येणार नाही तर आम्ही 50 तरी माणसं घेऊनच या सभेला येणार आहे, तरच मी खरा शिवसैनिक आहे. आणि ही माझी स्वतःची जबाबदारी आहे, मला हे सांगायची गरज नाहीये. कारण उद्धव साहेबांनी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रान पेटवलंय ते आम्ही आमच्या भागात तर पेटवूच शकतो. आज जी स्थितप्रज्ञता, जो एक पेशन्स म्हणतात, संयम आमच्या नेत्याकडे आहे, तो संयम आतापर्यंत साहेब आम्ही राखलेला आहे. आणि आम्हाला असं आश्वासन मिळालेलं आहे की 9 तारखेनंतर आम्ही प्रचारात येतो काँग्रेसच्या नेत्यांकडून आणि आम्ही त्याची वाट बघतोय. आता संपर्क प्रमुख म्हणून काही गोष्टी मी आपल्याला नंतरही बोलेन, परंतु ज्या काही गोष्टी आहेत की आतापर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते आपण संयमाने राहतोय, महाविकास आघाडीचा धर्म पाळतोय. पण महाविकास आघाडीचा धर्म जसा आम्ही पाळतोय तसा प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे, तरच आपण महाविकास आघाडीमध्ये यशस्वी होऊ शकतो. जसा दक्षिण मतदारसंघात पण तो पाळला गेला पाहिजे, मध्यलाही पाळला गेला पाहिजे, मग उत्तरलाही पाळला गेला पाहिजे. परंतु आमचे लोक काम करतायत, आमच्या काही महिला काम करतायत, आमचे काही पदाधिकारी काम करतायत, त्यांच्या सभांना जात आहेत. पण इथं अमरदादांना त्यांचा पाठिंबा त्याच पद्धतीने मिळाला तरच ते काम पुढे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे मनात आणा की आज आमचा नेता, आज उद्धव साहेब जे कणखरपणे, जे संयमाने, ज्या ताकदीने उभा राहिले, तर त्यांच्याकडनं आम्ही काहीतरी शिकणार आहे की नाही. तर त्यांच्याकडनं त्यांची शिकवण म्हणून आज आपण पण त्यांचं कसं लक्ष, फक्त अर्जुनाचं लक्ष कसं त्या माशाच्या डोळ्यावर होतं, आपलं पण लक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यावर असलं पाहिजे. आपण पण त्याच पद्धतीने, त्या ताकदीने तिथं काम केलं पाहिजे. आणि आपण प्रत्येकाने आज माझी जबाबदारी काय आहे ते आपल्या पुरतं, म्हणजे आपल्या ताटातलं बघा, बाहेरच्यांचं काय चाललंय ते करायला आणि आम्ही बाकीचे सगळं करायला नेते लोक समर्थ आहेत. परंतु तुम्ही सगळेजण अमरदादांना निवडून आणण्यासाठी, कारण या संपूर्ण शहरामध्ये मशालीचं चिन्ह अमरदादांचं एकमेव आहे, तर त्यांना निवडून आणण्यासाठी आपली सगळी ताकद लावा. उद्यापासून मीच उमेदवार आहे आणि अमरजी पाटील मीच आहे स्वतः, असं समजून कामाला लागा. आणि उद्याची सभा न भूतो न भविष्यती अशी झाली पाहिजे. आतापर्यंतच्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड ब्रेक उद्या सोलापूरच्या सभेमध्ये झालं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. की आपल्याला सगळ्यांना विनंती करते की उद्याची सभा आपण सगळे मिळून यशस्वी करूया. सगळे शिवसैनिक, सगळ्या माता भगिनी, सगळ्यांवर विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या विश्वासाच्या बळावर ते बोलतीये की उद्याची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. महाराष्ट्रातल्या आतापर्यंत साहेबांच्या ज्या ज्या सभा झाल्या त्यापेक्षा जास्त मोठी ही सभा झालेली आपल्याला दिसेल. त्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया. आणि या सभेला आपलं नेतृत्व केवळ शिवसेनेचा भगवा या महाराष्ट्रावर फडकावा, गद्दारांना माती दाखवून दिवस रात्र हिंडत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वीच्या इंस्टाग्रामवरच्या शिवसेनेच्या जर सभा बघितल्या तर सगळ्या सभा हाऊसफुल झालेल्या आहेत. असं महाराष्ट्रातल्याही एकाही नेत्याच्या सभा अशा कुठल्याही पक्षाच्या झालेल्या नाहीत, तशा सभा मान्य उद्धव साहेब ठाकरे. त्यामुळं उद्याची सभा अत्यंत महत्वाची आहे. 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकच आपला कॅन्डिडेट उभारलेला आहे, बाकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उभारले किंवा काँग्रेसचे उभारले. तुम्हाला आठवत असेल की रतिकांत पाटील जेव्हा निवडून आले राजशेखर शिवदार यांच्या वेळेला, त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांची प्रचंड भव्य सभा झाली होती. ती सभा मंद्रुपला झाली होती. त्या सभेला ज्या वेळेला मंद्रुपला उद्धव साहेब बोलत होते त्याच वेळेला मंद्रुपच्या दुसऱ्या समोरच्या मैदानावर त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सभा चालू होती. आपल्या सभेला 30 ते 35 हजार लोक होती आणि विलासराव देशमुखच्या सभेला 3000 लोक होते. शेवटी त्यांनी तिकडनं फोन करून विनंती केली, साहेब तुमची लवकर सभा संपवा, जेणेकरून तिकडची काही लोक आमच्या सभेला येतील. हा इतिहास का सांगतो की ठाकरे साहेबांना एक वलय आहे आणि प्रत्येकाने असं समजू नये की प्रत्येक जण माणसं घेऊन येतील, मी एकटा गेलो तर हरकत नाही. आज आपलं परम कर्तव्य आहे, आपल्या महिला भगिनी असू दे, युवा सेना असू दे, कामगार सेना असू दे, शिवसेना असू दे, आपल्या 6 विधानसभा मतदारसंघात मोहोळपासून पंढरपूर, मंगळवेढा असेल, त्या 6 विधानसभा मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते झाडून या ठिकाणी 7च्या सभेला येणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. उद्धव साहेबांच्या नंतर ज्यांनी विश्वास ज्यांच्यावर संपादन केला उद्धव साहेबांनी, असे मिंदे असतील आणि त्यांच्या बरोबर असलेले 40 कुत्रे, 12 लांडगे हे आपल्याकडून गेलेले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या पक्षाने वाहिलेली आहे.
खऱ्या अर्थाने. म्हणून मित्रांनो आणि शिवसैनिक बंधू, आपल्याला या ठिकाणी मला खरंच सांगावं असं वाटतंय की जी उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये जी आपल्या हरामखोराने गद्दारी केली, ज्याला पाहिजे नको ते दिलं, त्यांनी ही आधीच मला ह्याच्या मांडीला मांडी, मला त्याच्या मांडीला मांडी लावायची नाही, मला घुडमरल्यासारखं होतं, मला मेल्यासारखं होतंय, आणि मग येऊन अजित पवारांसारखा त्यांच्या मांडीवर बसतो, मग त्यांना आता थंड वाटतंय. मग अशा परिस्थितीमध्ये अशांना घवघवीत अगदी 10 पिढ्या जरी उद्या पडले काय आणि आले काय, 10 पिढ्या बसून खातील अशा लोकांचं आपण आज आहेत काय आणि नाहीत काय, या महाराष्ट्राला ज्यांनी कलंक लावलेला आहे. आणि गद्दारी ही सर्वत्रच दिसते. आता पण आपल्या दासरी साहेबांनी सांगितलं, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून गद्दारी होतच असते. मग आमचे बर्डे साहेब बोलले, घेऊन सोडून तोडून आपल्याला आपला भगवा येतो या विधानसभेवर आपल्याला फडकवायचा आहे. कारण अमरदादा पाटील असतील, त्यांचे वडील माजी आमदार असतील, यांचा जनसंपर्क जो आहे या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून आपले शिवसैनिक आहेत, ज्यांना मातोश्रीचा आदेश असतो, उद्धव साहेबांचा आदेश असतो. ह्या मिंद्या कोल्या कुत्र्यांना कोणाचा आदेश असतो? यांनी कोणाचे आदेश सांगायचे? आम्ही अभिमानाने सांगतो, आमचा सर्वसामान्य शिवसैनिक तळागाळात जाऊन सांगतो की आम्हाला मातोश्रीचा आदेश आहे. केवढा मोठा अभिमान वाटतो आपल्याला हे शब्द सांगताना. आणि म्हणून या महाराष्ट्राचा मी नक्कीच या ठिकाणी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सांगेन, कारण कोविडच्या काळात देखील उद्धव साहेबांनी जातपात धर्म न मानता न जुमानता मुंबई सारख्या ठिकाणी कोविड मध्येही चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि हरामखोर मिंद्यांना वाटतं घरामध्ये बसून युट्यूब आणि चहा पाण्याचा ह्याचा त्याचा खर्च. अरे निर्लज्ज माणसानो, तुम्ही समृद्धी महामार्ग नको ते नवीन नवीन प्रोजेक्ट काढताय, त्याच्यामध्ये पैसे खाताय, भ्रष्टाचार करताय, आणि तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना नावं ठेवायला तुमच्या जिभा कशाला झडत नाहीत. म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगेन, आनंद असा वाटतो की या ठिकाणी आमचे काही मुस्लिम बांधव बसलेले आहेत. खरंच हिंदू मुस्लिम नाम दुजा दोनों का मतलब एक है. आणि या हिंदू मुस्लिम जातीचा बंटवारा करून मतांचं जे आहे ते गटामध्ये विभागून या बीजेपी सरकारने प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल, निवडणूक आली की हिंदू मुस्लिमांचं काहीतरी वेगवेगळं काहीतरी सांगायचं, काढायचं, आणि या ठिकाणी कुठेतरी मतभेद जो आहे तो या ठिकाणी दाखवून द्यायचा. जे निष्ठावंत शिवसैनिक आज काम करीत आहोत, या निष्ठावंतांच्या यादीमध्ये आपण सर्व निष्ठावंत शिवसैनिक सामील आहोत. या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना आणि या मंचावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतोय. विषय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या सोलापूर शहरामधील फक्त एकमेव उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे. आणि काही करून आपल्याला या मतदारसंघामधून शिवसेनेचा हा उमेदवार आपल्याला मुंबईला पाठवायचा आहे. उद्या आदरणीय पक्षप्रमुखांची सभा आहे. त्या सभेचं नियोजन आणि त्याचा आढावा बैठक आज सन्मान्य संपर्क प्रमुखांनी लावायला सांगितले, त्याप्रमाणे ही बैठक आयोजित केली गेलेली आहे. बांधवांनो, सोलापूर शहरामध्ये जरी ही सभा होत असेल तर या दक्षिणमध्ये पहिल्यांदाच उद्धवजी संबोधित करतायत. शहरामध्ये 3-4 वेळा ते येऊन गेले, परंतु दक्षिण मधली ही उद्याची सभा अतिशय उत्साहामध्ये आणि एक भगवी लाट जशी मुंबईमध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याचप्रमाणे आपल्याला ही सभा यशस्वी करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उद्याच्या सभेची तयारी आपल्याला करत असताना प्रत्येक जण जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागामध्ये, आपापल्या गावांमध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणामध्ये या सभेकडे आपल्याला आणायचं आहे. आणि जर आपण ही सभा
मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी केलं तर या मतदारसंघामध्ये उरले सुरले जे अपक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून बाकीचे सगळे जण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा देतील अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला उद्या तयार करायचं आहे. आणि मला खात्री आहे उद्याची सभा ही मोठी होईल. ही सभा पूर्णपणे आपल्याला ताकदीनं करायची आहे आणि त्या सभेनंतर आपल्याला मिळणार आहेत फक्त 8 दिवस. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आता इलेक्शनचं रणशिंग फुंकलेलं आहे. दक्षिण विधानसभा मध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमरांना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित होतं की महाविकास आघाडीचे घटक पक्ष सुद्धा आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलं पाहिजे होतं. तुम्ही तिथं प्रचाराला या साहेब. जर आघाडी धर्म इथं दक्षिणला पाळत नसतील तर मध्यला तर आम्ही का पाळायचं, हा आमचा प्रश्न आहे. कितीतरी पदाधिकारी या ठिकाणी संभ्रमात आहेत साहेब, अजून सुद्धा घराच्या बाहेर निघालेले नाहीये. तर ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही वरिष्ठांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावं. त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आमचं कामकाजाची रूपरेषा त्या ठिकाणी ठरवूया. त्या पद्धतीने आमचं कामकाज त्या ठिकाणी चालेल. साहेब, दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नुकतीच मी आता मुस्लिम बांधवांचे माझ्या जे मित्र परिवार होता त्यांची बैठक घेतली आहे. आमचे इस्माईल भाई असतील, इलियास भाई असतील, त्यांचं फाउंडेशन आहे, त्यांचं युवकाचं संघटन फार मोठं आहे. त्या ठिकाणी त्यांनी पक्षामध्ये आपल्या प्रवेश करण्यासाठी जाहीर या ठिकाणी येण्याचं आव्हान आणि आपल्याला त्यांनी केलेलं आहे. तर साहेब, आता उद्याच्या या उद्धव साहेबांच्या सभेसाठी जवळजवळ 700 ते 800 जणांचा मुस्लिम बांधवांचा त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि ते सभेला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. पण उत्तर तालुक्यातली जी काही गावं आहेत ती मग पाकणी असेल, शिवणी असेल, बेलाटे असेल, पिरे असेल, दोनगाव, कवटे या ठिकाणचे जे काही गावं आहेत, आमचं ते एगाव साहेब, ह्या सगळ्यामधून अमरांना पाटलाला 25,000चा लीड दिल्याशिवाय वंचित परिवार बसणार नाही एवढे आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. यावेळी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, प्रीती नायर, जयश्री पाटील, दीपाली पवार, मंगल थोरात, जोहरा रंगरेज, मंगल मोरे, ज्योती माळवतकर, भारती मुनोळी, नागू कानमुशे, रमा सरोदे, संतोषी भोळे, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, संतोष पाटील, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी, भीमाशंकर मेत्रे, राजू बिराजदार, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, महेश धाराशिवकर, युवा सेनेचे बालाजी चौगुले, पूजा खंदारे, रेखा अडकी, परिणिता शिंदे, सुनील कटारे, आनंद बुकानुरे, प्रियांका वाघमोडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.